नव्या शिवसेना शहर प्रमुखाचा शिवसेना तालुका प्रमुखांनी केला सत्कार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर शिवसेना शिंदे गटात मोठी खांदेपलट पाहायला मिळाली आहे। नुकताच नगरपरिषद निवडणुकीदरम्यान नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात नागपूर येथे अधिवेशन दरम्यान प्रवेश केला। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेनेचे नेते कुणाल दराडे, शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके आदी उपस्थित होते। येवल्यातील निवासस्थानी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांनी नवनियुक्त शहर प्रमुख विशाल परदेशी यांचा सत्कार केला। या प्रसंगी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। हिवाळी अधिवेशनमध्ये आमच्या येवल्याच्या बाबतीमध्ये पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी काही चांगला निर्णय या ठिकाणी घेतला। आमचे नेते आदरणीय किशोरभाऊ दराडे यांनी देखील एक विशेष सहकार्य केलं या ठिकाणी। पक्षाच्या शहराच्या बाबतीमध्ये काही संघटनात्मक या ठिकाणी बदल करण्यात आले आहेत। पक्ष संघटना वाढणीसाठी या ठिकाणी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांचा प्रवेश झाला आणि प्रवेशाच्या नंतर त्यांना स्वतः साहेबांनी त्या ठिकाणी शहराची जबाबदारी दिली आहे। आता सध्या ते शहर प्रमुख म्हणून काम करतायत। आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार केलाय। आम्हाला अपेक्षा आहे आता विशाल भाऊ यांची ताकद आणि कार्यकर्ते खूप मोठे आहे येवला शहरामध्ये आणि निश्चितपणाने आता शहरामध्ये मोठी ताकद या ठिकाणी वाढणार आहे पक्षाची। पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आहोत। नमस्कार, मी विशाल परदेशी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस काम करत होतो। मात्र मुख्य नेते शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे मी प्रवेश केला। तात्काळ मला शिवसेना येवला शहर प्रमुखपदी नियुक्ती केली शिंदे साहेबांनी। मी मनापासून त्यांचं आभार मानतो व आदरणीय किशोरभाऊ दराडे यांचं बी मनापासून आभार मानतो व येवला शहरात मी जोमाने काम करन आणि पक्षवाढीसाठी फुल प्रयत्न करन सतत 24 घंटे।